आणि माझ्या वडिलांना परस्पर उपचार दिले गेले. खोटा बनावट रिपोर्ट HIV चा रिपोर्ट तयार केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर तब्बल 4 वर्षांनी मुलाला कळतं की त्याच्या वडिलांवर HIV चे उपचार सुरू होते आणि विशेष म्हणजे याबाबत संपूर्ण कुटुंबाला अंधारात ठेवण्यात आलं होतं. वैद्यकीय गोपनीयता आणि कुटुंबाची जबाबदारी यामध्ये समतोल राखण्यात मोठं अपयश आलंय का, याच प्रश्नांवर आता आरोग्य यंत्रणेवर बोट ठेवलं जात आहे. पाहुयात हा रिपोर्ट. नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता LS मराठी. कुडाळ तालुक्यातील महेश राणे यांच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुमारे 15 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यात आणि त्यांना ब्रेन स्ट्रोकही आलाय. प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होत गेल्यानं पुढील उपचारासाठी त्यांना गोवा बांबोळी येथील GMC रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं CT स्कॅन, MRI, सोनोग्राफी आणि इतर तपासण्या करण्यात आल्या. मात्र उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचं कारण ठरलं किडनी फेल आणि ब्रेन स्ट्रोक. माझ्या वडिलांना अचानक आजारपण जाणवलं. ते कुडाळला जाऊन आले गुरे डॉक्टरांकडे आणि घरी आले रात्री आणि अचानक 9:30 नंतर एकदम ताप त्यांना आला, वाढला त्यांचा ताप आणि गोळ्या घेतल्या आणि झोपले ते. आणि रात्रभर त्यांना थोडा ताप आला आणि सकाळी आम्ही नेहमीच्या टायमिंगला त्यांना उठवायला गेलो, उठले नाही म्हणून हाक मारायला गेलो तर पूर्ण ते बेशुद्ध अवस्थेतच होते. मग तसंच मी ऑटो रिक्षा घेऊन मी जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेलो तर ते डॉक्टर बोलले की तिथून तुम्ही कुडाळला घेऊन या. तसंच मी ॲम्ब्युलन्स करून कुडाळला घेऊन गेलो आणि कुडाळच्या खाजगी रुग्णालयामध्ये त्यांना 12 दिवस ट्रीटमेंट त्यांनी दिली गेली. तर ते पूर्ण त्यांची गंभीर परिस्थितीच होती. त्याच्यात काय ते सुधारणा त्यांच्या तब्येतीत झाली नाही. मग तिथून त्यांनी सांगितलं की तुम्ही गोवा किंवा कोल्हापूर हॉस्पिटलला घेऊन जावा म्हणून. त्यांची फारच बिकट अवस्था झालेली आहे. तर आम्ही ॲम्ब्युलन्सने गोवा बांबोळीला 13व्या दिवशी घेऊन गेलो त्यांना आणि तिथे पण डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे कॅज्युअल्टीमध्ये घेतला आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार दिले गेले, त्यांना घेतले गेले त्यांचे. आणि त्यानंतर डॉक्टरांनी पण गोव्याच्या सांगितलं की त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि किडन्या फेलर झालेल्या आहेत त्यांच्या. त्यामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होईल असं काय वाटत नाही. तर तसंच त्यांनी एक रात्र काढली माझ्या वडिलांनी आणि दुसऱ्या रात्री माझे वडील ऑफ झाले आणि वडिलांचं आम्ही इथे बाकी सर्व विधिक्रिया झाल्या आणि नंतर आम्हाला त्याच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी समजलं. आम्हाला गोळ्या मिळाल्या त्यांच्या बॅगमध्ये आणि ओरोस हॉस्पिटलचं बुकलेट होतं. तर त्या आधारे आम्ही ओरोस हॉस्पिटलला जाऊन विचारलं तर त्यांना आम्ही विचारलं की हे असं HIV तुम्ही ज्या 4 वर्षात त्यांना HIVच्या गोळ्या तुम्ही दिल्यात तर हे पत्नी मुलांना तुम्ही का कळवलं नाही? पत्नी मुलांना जर कळवलं असतं, पत्नी मुलांच्या तुम्ही टेस्ट का घेतल्या नाही? तर आणि दुसरी गोष्ट, वडिलांचं जर आम्हाला आजारपण त्या टायमिंगला पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही अन्य ठिकाणी पण त्यांचे उपचार घेतले असते. आणि माझ्या वडिलांना कसं आजारपण म्हणजे आम्ही योग्य प्रकारे काळजी घेतली असते आज, जेणेकरून माझे वडील हयात असले असते. आणि जर त्या टायमिंगला आम्ही क्रॉस व्हेरीफाय पण केलं असतं आहे की नाही, आणि जर नसलं असतं तर आम्ही त्या वेळेस वडिलांना सांगितलं असतं की ह्या गोळ्या बाबांनो तुम्ही घेऊ नका आणि असं आम्ही त्यांना सांगून अलर्ट केलं असतं. पण आम्हाला ही कुठली कल्पनाच या आरोग्य प्रशासनाने, जे कर्मचाऱ्यांनी दिली नाही. हे सगळं गोपनीय ठेवलं कुटुंबापासून आणि माझ्या वडिलांना परस्पर उपचार दिले गेले. आणि त्यातच माझ्या आईचं पण त्यांनी 2022ला माझ्या वडिलांना पॉझिटिव्ह दाखवलं आणि उपचार दिले गेले. आणि माझ्या आईचं त्यांनी 2024चा खोटा बनावट रिपोर्ट HIV चा रिपोर्ट तयार केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी रिपोर्टमध्ये ठेवला तसा त्यांनी. आणि म्हणजे कुटुंबाला माहीत कुटुंबाला ह्याची पूर्वकल्पना होती असं हे म्हणतात, परंतु आईची माझ्या टेस्टच नाही केली. आई कुठे टेस्ट गेली पण नाही आणि त्याची आमच्या घरी पण कोण आलेले नाही. मृत्यूनंतर कुटुंबियांनी सर्व विधी पूर्ण केले, पण काही दिवसांनी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. मृत व्यक्तीच्या बॅगेत सापडलेल्या काही गोळ्यांचा तपास केला असता त्या HIVच्या उपचारासाठी असल्याचं निष्पन्न झालं.
ही बाब समोर येताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला, कारण 2022 पासून उपचार सुरू असूनही कुटुंबाला याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. कुटुंबियाच्या मते जर योग्य वेळी माहिती देण्यात आली असती तर रुग्णाची काळजी अधिक चांगल्या पद्धतीने घेता आली असती. कुटुंबातील इतर सदस्यांची तपासणी ही वेळेत झाली असती. दरम्यान या प्रकरणात 2022 साली महापण गावात झालेल्या एका आरोग्य कॅम्पचा धागा समोर येतोय. या कॅम्पमध्येच प्राथमिक तपासणी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. मात्र असे कॅम्प सरकारी आरोग्य केंद्रात होणं अपेक्षित असताना ते खासगी ठिकाणी का झाले याबाबतही आता प्रश्न उपस्थित केले जातात. माझ्या नशिबातील असणारे दागिने, जमीन विकली असती त्या फाउंडेशनला, पण एखाद्या फाउंडेशननं माझ्या पतीचा जीव घेऊन अनुदान लुटायला नको होतं. आज माझी मुलं वाऱ्यावर आली, नाहक बदनामी झाली, आम्हाला न्याय हवाय अशी आर्त हाक त्यांच्या पत्नीनं दिली आहे. काय विषय झालेला आपणाला तर माहीतच नव्हतं. आणि माझी अशी माझी असं गौरव सगळ्या संसारातून उद्ध्वस्त होऊन गेलं. जबाबदारी सगळी त्यांच्यावर होती, ती माझ्यावर टाकलेली. आणि मी सुद्धा आता कधी धंद्यासारखी येण्यासारखी झाल्यासारखी राहते. कामधंद्यावर ते सुद्धा माझं लक्ष होत नाही. मला डोळ्यांनी काय दिसत नाही. अशा कंडिशनमुळे माझी गौरव असत ती जमिनीत डास मारतात. माझे मालक त्यांचं संरक्षण करीत होते. त्यांची आई असं ती येण्या पिशासारखी होऊन गेली. अशा परिस्थितीत मी आज माझं जीवन कसं जगावं. माझी 3 मुलं असत, मुलांची माझ्या लग्न पण उंची असत. एकदा वय वाढल्याच्या नंतर मुलांचं वय कमी होत नाही. आता ह्याच्या पुढे मी काय करतो. महेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. संबंधित फाउंडेशन, संबंधित रुग्णालय, काउन्सिलर आणि लॅब टेक्निशियन यांची कसून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि आवश्यक असल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत वैद्यकीय प्रशासनाशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत चौकशी सुरू असून लवकरच याचा अहवाल प्राप्त होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला. रुग्णाची गोपनीयता जपणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच कुटुंबाची सुरक्षितता आणि माहिती देणंही आवश्यक आहे. या प्रकरणात नेमकी चूक कुठे झाली आणि दोषींवर कारवाई होणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. रुग्णाची गोपनीयता जितकी महत्त्वाची होती तितकीच कुटुंबाची काळजी देखील तेवढीच महत्त्वाची होती. मात्र यामध्ये अडलंय कुठे हे मात्र प्रश्न जो आहे तो मात्र अनुत्तरितच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संपूर्ण प्रकरणाचा तपास लागतो का आणि या कुटुंबाला न्याय मिळतो का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह विशाल रेवडेकर, LS मराठी, सिंधुदुर्ग.